हॅलो अँड वेलकम टू दिस क्लास. तर स्टुडंट्स, आज आपण फेज इन एस एच एम म्हणजे ऑसिलेशनचं जे आपलं चॅप्टर आपण स्टार्ट केलेलं आहे. ऑलरेडी मी त्याचे काही पार्ट्स अपलोड करून ठेवलेले आहेत. आज पण मी तुमच्यासाठी ऑसिलेशनचं एक लेक्चर घेऊन आलेलो आहे. ठीक आहे. बट बिफोर आय स्टार्ट आय विल बी रिक्वेस्ट यू दॅट प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आवर चॅनल. ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांचा धन्यवाद. अँड प्लीज व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. तर पहिली गोष्ट तर मला तुम्हाला सांगावीशी वाटते की आपला जो 25% रिडक्शनचा जो सिलेबस आहे, ठीक आहे, ते 25%मधून कालचं आपलं थर्मोचं जे लेक्चर होतं ते ॲक्च्युली लास्ट लेक्चर असू शकतं आपल्यासाठी, जर तुम्ही म्हणाले तर. ठीक आहे. जर तुम्ही सांगितलं की जो बाकीचा 25% जे टॉपिक्स आहेत थर्मोडायनॅमिक्सचे, ठीक आहे, जर तुम्ही म्हणाले की सर घेऊन टाका ते पण, तर आपण ते पण घ्यायला तयार आहोत. बट जर तुमच्यापैकी जर काही लोक म्हणत असतील की सर नका घेऊ, तर आपण काय करू, त्या टॉपिक्स ॲज पर 25% सिलेबस जसा डिलेट झाला आहे तसाच आपण काय करत जाऊ, मग आपण पुढचे लेक्चर्स पण घेत जाऊ. ठीक आहे ना. आता जेवढे झाले अपलोड तर त्यांना तर आपण काही करू शकत नाही. ठीक आहे. आणि मला जे वाटलं की इन केस जर आपल्याला वाटतं आहे की काही टॉपिक आपण डेफिनेटली घ्यायलाच पाहिजे, रिडक्शनमधले जरी असतील तरी पण, ठीक आहे, तर आपण त्याला कवरच करून घेत जाऊ. ठीक आहे ना. कारण तुमचा फायदा आहे पुढे, कारण पुढे तुम्हाला CET द्यायची असते. ठीक आहे. जरी CETमध्ये 25% कमी झाला पण CET देऊन लोक इंजिनिअरिंग करतात, डॉक्टर होतात. ठीक आहे. MBBSला ॲडमिशन घेतात. बऱ्याचशा फील्डमध्ये त्यांना ॲडमिशन घ्यावं लागतं. तर ॲडमिशनच्या वेळेस आता तुमचा 25% काय प्रत्येक वर्षाला थोडी काउंट होत जाईल. ठीक आहे, की तुमचा 25% रिडक्शन होता म्हणून हा टॉपिक आम्ही शिकलोच नाही, तर हा टॉपिक आम्हाला येणारच नाही. तर इंजिनिअरिंगमध्ये किंवा मेडिकल फील्डमध्ये किंवा अदर ब्रांचेसमध्ये सायन्सच्या ह्याच्यामध्ये थोडी ना एक्सक्यूज चालले आहेत. ठीक आहे. तर मग लक्षात ठेवा की इन केस ऑफ दिस हे जर कन्सिडर जरी केलं यावर्षी, ठीक आहे, चला ठीक आहे, कोविड-19मुळे हे सगळं चालू आहे तरी पण इन केस पुढे जे काही होतं आहे, ठीक आहे, पुढे जे होणार आहे, तर पुढे मी तुमच्यापैकी इंजिनियर असेल, कोणी डॉक्टर असेल, ठीक आहे, तर त्यांना तर ह्या सगळे टॉपिक्सबद्दल माहिती असणं गरजेचंच आहे. ठीक आहे. चला, तुमचा मी थोडासा टाईमपास केला, बट मला एवढं फक्त तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की आपण बाकीचे 25% जे काही आहेत टॉपिक्स का डिलेटेड ॲज पर डिलेटेड सिलेबस शिकवायला पाहिजे, तेवढं मला फक्त तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. जर वाटतं आहे की तुम्हाला की सर डिलेटेड ॲज पर डिलेटेड टॉपिक नुसार शिकवा, तर मी तसं पण तयार आहे. एक कमेंट करून द्या फक्त कमेंट सेक्शनमध्ये, ह्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये. ठीक आहे. तर आपण त्या पद्धतीने काय करू, लेक्चरला स्टार्ट करू. ठीक आहे. तर बघा, आपलं फेज ऑफ एसेशनसाठी ही गोष्ट चालू आहे. लक्षात ठेवा, एक तर ही एक लाईन आहे, म्हणजे ऑसिलेशन आहे. ठीक आहे. हा मीन पोझिशनचा पार्टिकल आहे, ऑसिलेट होणार आहे. ठीक आहे. काय होणार आहे, ऑसिलेट होईल. जर हा ऑसिलेट होतो आहे म्हणजे ऑसिलेशन हा पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमकडे जाईल इकडे, आणि तिथून परत फिरून निगेटिव्ह एक्स्ट्रीमकडे येईल इथे. ठीक आहे, निगेटिव्हकडे. बरोबर. ऑसिलेशन बघा ह्या लाईन थ्रू आहे तुमचं, काय ह्या लाईन थ्रू ऑसिलेशन होतं आहे ह्या पार्टिकलचं. ठीक आहे. आणि आपण ह्याला सर्कलमध्ये रिप्रेझेंट करतो. कसं, सर्कलमध्ये रिप्रेझेंटेशन करतो, म्हणजे याचा अर्थ हा पार्ट आहे तुमचा, पोर्शन आहे. ठीक आहे. तर पार्टिकलचा हा जो पोर्शन आहे आपला, म्हणजे इथे आपला 0 डिग्री, काय 0 डिग्री और 360 डिग्री, काय 360 डिग्री. इथे ही डायग्राम बघा, जरा खाली दिलेली दिसते का तुम्हाला? ठीक आहे. ह्या डायग्राममध्ये नीट बघा, हा 0 डिग्री आहे, म्हणजे बघा पार्टिकल SHM असा परफॉर्म करणार आहे व्हर्टिकल. ठीक आहे. पहिले तर तो वरती जाईल 90कडे. ठीक आहे. नंतर खाली येईल 270कडे. बरोबर. कुठे 270कडे येणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि इथे बघा, मग सपोज की पार्टिकल मीन पोझिशनवरती आहे. ठीक आहे ना, मीन पोझिशनवरती आहे, तर पार्टिकल कुठे जाणार आहे, वरती जाईल ना. बरोबर आहे, वरती जाईल. तर वरती जर पार्टिकल जातो आहे तुमचा, ठीक आहे, ह्या डिरेक्शनमध्ये जर पार्टिकल चालला आहे, तर हा 360कडून कुठे येईल, 90कडे येईल. बरोबर ना, काय येईल, 90कडे. इथपर्यंत पोचला, इथून परत खाली येईल की नाही, गोल जर फिरत असेल तर, सर्कलमध्ये फिरत असेल, सर्क्युलर मोशनमध्ये तर. ठीक आहे. तर मी तुम्हाला सांगितलं पण होतं की शॅडो आहे, जेव्हा आपण रेफरन्स सर्कल मेथड घेतली होती त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला शॅडो सांगितली होती की 360वरती हा मेन पोझिशनला आहे, म्हणजे सॉरी 360ला नाही, 0 डिग्रीला तो मेन पोझिशनला आहे. ठीक आहे. 90पासून तो इकडे जाणार आहे, 90कडे येईल, म्हणजे एक्स्ट्रीम एंडकडे येऊन जाईल. इथून परत रिव्हर्स व्हायला सुरुवात होईल, पार्टिकल इकडे जायला सुरुवात होईल. ठीक आहे. इथून कुठे 180ला तो परत एक्स्ट्रीम एंडला, म्हणजे मेन पोझिशनवरती येऊन जाईल, परत तो खाली येणार आहे. ठीक आहे.
म्हणजे तो निगेटिव्ह एक्स्ट्रीमकडे येऊन जाईल आणि परत पॉझिटिव्हकडे जायचा प्रयत्न करेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. आता इथे 360, 90, 180, 270 असे जे अँगल्स तुम्हाला दिसले होते मागच्या रेफरन्स सर्कल मेथडमध्ये पण मी ह्याच्यावरती बोललेलो आहे. ठीक आहे. बेसिकली फेज आहे आपला जिथे पॉईंट आहे. ठीक आहे. ज्या पॉईंटवरती असेल पोझिशन असेल तर फेज इन एस-एच-एम काय असतं, सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये फेज काय असतो की एक फिजिकल क्वांटिटी अशी आहे विच डिस्क्राईब द स्टेट. बरोबर आहे. काय डिस्क्राईब करते, एक फिजिकल क्वांटिटी आहे जी पार्टिकलची स्टेट म्हणजे पार्टिकल कुठे आहे, पोझिशन काय आहे ते डिफाईंड करण्यासाठी तुमचा फेज यूज होतो. काय होतो, फेज यूज होतो. बरोबर. म्हणून स्टेट ऑफ ऑसिलेशन ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग एस-एच-एम म्हणजे जो पार्टिकल एस-एच-एम परफॉर्म करतोय त्याची पोझिशन दाखवण्यासाठी म्हणजे 0 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री, तर पोझिशन दाखवण्यासाठी जी कुठलीही टर्म यूज होते, जी क्वांटिटी यूज होते दॅट इज नथिंग बट अ फेज इन एस-एच-एम. त्याला काय म्हटलं जातं, फेज म्हटलं जातं. ठीक आहे. तर फेजमध्ये बघा आपल्याला माहिती आहे की पार्टिकल एस-एच-एम करतो तर त्याच्याकडे डिस्प्लेसमेंट असतं. काय असतं, डिस्प्लेसमेंट. अँड देन दिस पार्टिकल कॅन बी रिवॉल्व. आपण रेफरन्स सर्कल बघितलं होतं. आपलं सर्कल असायचं असं. ओके. हे सर्कल असायचं आणि सर्कलच्या खाली आपण एक लाईन काढायचो म्हणजे व्हर्टिकल लाईन बघितली होती रेफरन्स सर्कलमध्ये. सपोज की मी ती लाईन काढतोय, ही पोझिशन आहे बघा पार्टिकलची, दिसते का. म्हणजे हा पार्टिकल तुमचा इथे जर असला तर, ठीक आहे, पार्टिकल इथे असेल तर मग इकडे जाईल म्हणजे इथे सध्या तरी मीन पोझिशनवरती आहे. ठीक आहे. इथून इथे आला तर काय होईल बघा बरं, इथून इकडे आला तर मीन पोझिशनला येऊन जाईल. बरोबर. तर परत काय होईल, इकडे आला तर इकडे आला तर कुठे आला, एक्स्ट्रीमकडे येऊन जाईल. ठीक आहे. परत रिव्हर्स व्हायला सुरुवात होईल म्हणजे इकडे जायला सुरुवात होईल असं. म्हणजे इथे ऑसिलेशन होतं आहे आणि हे सर्कलमध्ये ते रिप्रेझेंट करतं आहे. ठीक आहे. तर ही सर्कलमध्ये 0 डिग्री, 90, 180 अँड 270 डिग्रीला रिप्रेझेंट करतं. परत 360कडे मीन पोझिशनवर त्याच्या जागेवर येऊन जातो. ठीक आहे. इथे आपल्याला डिस्प्लेसमेंट माहिती आहे, एक्स इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय असतो. ठीक आहे. इथे थिटा जो आहे आपला म्हणजे हा ॲक्च्युअल दिसतो ना ओमेगा टी प्लस फाय, दॅट विल बी रिप्रेझेंट अस. म्हणजे हा तुमचा फेज आहे, याला काय म्हटलं तर फेज म्हणजे 90, 360, 280, 180 दिस इज नथिंग बट 270 विच इज नथिंग बट अ फेज आहे. काय, फेज. दॅट विल बी एस-एच-एमचा एक फेज आहे. सिम्पल हार्मोनिक मोशनचा काय, फेज म्हणजे थिटा तुम्ही घेऊ शकता त्याच्यासाठी. तुम्ही ओमेगा टी प्लस फाय नथिंग बट हा पूर्ण फेज आहे. ठीक आहे. पूर्ण काय, फेज आहे जो साईनच्या व्हॅल्यूला रिप्रेझेंट करतो. हा अँगल रिप्रेझेंट करतो हा बेसिकली. ठीक आहे. याच्यामध्ये जर पहिले आपण बोललो की 0 डिग्रीचा विचार केला, कशाचा, 0 डिग्रीचा, म्हणजे जर थिटा म्हणजे फेज जर 0 असेल, 0 डिग्री असेल तर ॲक्च्युली काय असेल पार्टिकल, हा पार्टिकलची ही मीन पोझिशन आहे. ठीक आहे. जर फेज 0 असेल तर बघा पार्टिकल काय असेल, मीन पोझिशनवरती असेल. ठीक आहे. पार्टिकल काय असेल, मीन पोझिशनवरती असेल. अँड ऑल्सो फेज जिथे 360 डिग्री पण आहे, कारण 360 अँड 0 डिग्री एकाच जागेवर असतात. ठीक आहे. 360 कधी येतो, फक्त हा फिरून आला तर त्यावेळेस 360 येऊन जातो. ठीक आहे. सध्या 0 आहे, 0पासून हा फिरून आला नंतर काय झाला 360. मग इथे पार्टिकल काय, 0 म्हणजे फेज जर 0 असेल तर पार्टिकल मीन पोझिशनवरती आहे. ठीक आहे. पार्टिकल काय, मीन पोझिशन, हा दिसतोय, हा मीन पोझिशनवरती होता पार्टिकल 0 डिग्रीला. ठीक आहे. नंतर 90 डिग्रीला तो कुठे गेला, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमकडे चालला गेला. ठीक आहे. तिथून काय करतो आहे, निगेटिव्ह एक्स्ट्रीमकडे येणार आहे आता. ठीक आहे. बरोबर. मग दॅट द पार्टिकल बिंग्स ऑफ द सेकंड ऑसिलेशन. ठीक आहे ना, काय करतो आहे पार्टिकल, सेकंड ऑसिलेशनला रेडी आहे. ठीक आहे. पार्टिकल बिंग ऑफ द सेकंड ऑसिलेशन. ठीक आहे. 360मध्ये जर आता थिटा 0 डिग्री आहे तर मीन पोझिशनला आहे, चला ठीक आहे. बरोबर. इथून बघा हा तर आहे इथे, पार्टिकल इथे होता, इथून इथे आला. बरोबर. ठीक आहे. इथून परत रिव्हर्स आला अँड इथे बघा या केसमध्ये काय होतं आहे बघा, हा इथून फिरत आला 180पर्यंत, 180पासून परत 360पर्यंत आला बघा इथपर्यंत, म्हणजे इथून इथे एवढा परत येऊन जाईल हा. ठीक आहे. आणि इथून काय करणार आहे तो, नवीन दुसरी जी पार्टिकलची जी पोझिशन आहे म्हणजे सेकंड ऑसिलेशन स्टार्ट करतो. 360पासून काय करतो, सेकंड ऑसिलेशनला स्टार्ट करतो आहे. ठीक आहे. परत सांगतो एकदा बघा. सपोज की पार्टिकल आहे, पहिले ऑसिलेशन कंप्लीट करायला त्याला असं यावं लागेल ना. बरोबर आहे. हा मीन पोझिशन आहे, पहिल्या ऑसिलेशनसाठी काय करावं लागेल त्याला, ही पहिल्या ऑसिलेशन झाली. ठीक आहे. परत काय होईल, इथून परत तो जाणार आहे सेकंड ऑसिलेशनसाठी. ठीक आहे. हा सेकंड ऑसिलेशन झाला. बरोबर. तर मग म्हणजे 0 डिग्रीपासून, ठीक आहे, सॉरी हा 0 आहे तुमचा. ठीक आहे. 0पासून 90, 180, ठीक आहे, 90, 180, 270 अँड अगेन 360पर्यंत येऊन गेला इथे. आता इथून काय होणार आहे, दुसरी ऑसिलेशन स्टार्ट होणार आहे. ठीक आहे. दिस इज नथिंग बट अ सेकंड ऑसिलेशन कुठून स्टार्ट होते, 360 डिग्रीपासून स्टार्ट होते. ठीक आहे. 180ला म्हणजे पहिले तर 90 बघा, 90मध्ये इंडिकेट दॅट द पार्टिकल पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमवरती आहे. 90वरती पार्टिकल काय दाखवतो आहे, हा जो दिसतो आहे
90 डिग्रीला पार्टिकल कुठे आहे, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमवरती आहे. 270ला बरोबर आहे, 270ला बरोबर, 90 डिग्रीला पार्टिकल तुमचा इथे आहे पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमवरती, 270ला तो निगेटिव्ह एक्स्ट्रीमवरती असेल आणि 180 डिग्रीला तो मीन पोझिशनवरती असेल. का असेल, मीन पोझिशनवरती. आणि 360ला पण तो मीन पोझिशनवरती असेल. 0ला, 360ला आणि 180ला मीन पोझिशनवरती असेल. ठीक आहे, फक्त वेगवेगळ्या केसेस इथे बनतात आपल्या. ठीक आहे, दॅन मुव्हिंग टू द निगेटिव्ह. ठीक आहे, म्हणजे बघा इथे 90ला बघा की ज्यावेळेस पार्टिकल कुठे होता, 90 डिग्रीला तो एक्स्ट्रीम एंडवरती आहे, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमवरती. ठीक आहे, इथून गेला पॉझिटिव्हकडे चालला गेला इथे. ठीक आहे, पॉझिटिव्हवरती गेला तर इथून काय होणार आहे, आता परत येईल, तो परत येईल. कुठे येणार आहे, तो निगेटिव्हकडे जाईल. कुठे जाईल, दॅट इज ड्युरिंग ऑसिलेशन दॅट विल बी, तो काय करणार आहे, दॅट पार्टिकल इट इंडिकेट दॅट द पार्टिकल ॲट द पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन ड्युरिंग इट्स फर्स्ट ऑसिलेशन अँड ट्राय टू कम्स टुवर्ड द निगेटिव्ह एक्स्ट्रीमकडे जाण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, 90मध्ये. परत तो जर 180ला आला बघा, ड्युरिंग फर्स्ट ऑसिलेशन दॅट इज द पार्टिकल इज ॲट द मीन पोझिशन मुव्हिंग टू द निगेटिव्ह. म्हणजे 180ला काय करेल, तिथे एक्स्ट्रीमवरती आला 90पासून 180पर्यंत येऊन जाईल. 180 म्हणजे मीन पोझिशन गेला आणि परत तो निगेटिव्हवर येणार आहे. बरोबर, म्हणजे 270ला जाईल. ठीक आहे, निगेटिव्ह एक्स्ट्रीम 270ला आपली असते अँड देन अगेन 360 डिग्री तो कॅरी करेल. ठीक आहे, दिस इज नथिंग बट युअर फेज ऑफ SHM आहे. हे काय तुमचा फेज ऑफ SHM आहे. पुढे आपण बघू की आपल्याकडे हा जो फेज ऑफ SHM येतो दॅट इज कम्पॅरिझन ऑफ 2 SHM. म्हणजे सपोज की 2 पार्टिकल्स आहेत, सिम्पल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत आहेत. ठीक आहे, हॅविंग सेम पाथ. बरोबर आहे, दोघांचा जो पाथ आहे तो सारखा आहे, एकच आहे. ठीक आहे, अलॉंग द सेम पाथ. ठीक आहे ना, सेम पिरियड अँड सेम पाथ, म्हणजे टाईम पिरियड पण सारखा आहे दोघांचा ऑसिलेशन करण्याचा, एकदम सारखे सारखे ऑसिलेट करत आहेत. म्हणजे काय झालं माहिती का, ही एक घड्याळ लावली आपली. ठीक आहे, आणि ही एक घड्याळ आहे, सेम कंपनीच्या घड्याळ आहेत दोघं, टी कंपनीच्या दोघं घड्याळ आहेत. आणि दोघं कंपनीच्या घड्याळ काय करत आहेत, एकाच वेळेस त्यांचा जो सेकंड हँड आहे तो रोटेट करतो आहे. म्हणजे काय करतो आहे, सपोज की हा ऑसिलेशन करतो आहे, एकाच वेळेस दोघं ऑसिलेशन करत आहेत. हे आपला केसेस आहे. सेम टाईम पिरियड आहे, सेम पाथ आहे दोघांचा. बरोबर, पाथ काय दोघांचा, सेकंड हँडचा पाथ काय असेल, सेम असेल. ठीक आहे, याच्यामध्ये बघा की आता सध्या तरी लिनियरची गोष्ट करू आपण. काय करू, लिनियर दॅट इज द टाईम. म्हणजे बेसिक अशी गोष्ट लक्षात ठेवा की एक बस आहे, 2 बसेस आहेत, A1 बस आणि A2 बस. ह्या दोघांचा रस्ता सारखा आहे. ठीक आहे, दोघांचा रस्ता काय सेम आहे, ह्याच रस्त्याने दोघं जातात. बरोबर, मेन पोझिशनपासून इथून त्यांचा बस स्टँड आहे, ह्या बस स्टँडपासून दोघं गाड्या एकाच बस स्टँडपासून जातात. A2 बस मी याला कन्सिडर करतो. ही इथपर्यंत जाते, परत येते इथे. बरोबर आहे, मीनला येते, परत इकडे जाते, इकडे जाते, इकडे जाते. म्हणजे दोघं काय आहेत, सेम लिनियरमध्ये. ठीक आहे, दॅट लेट द 2 लिनियर SHM आर गिवन. म्हणजे त्यांच्यामध्ये पाथ असेल की नाही, डिस्प्लेसमेंट म्हणजे पहिल्याचं डिस्प्लेसमेंट आणि दुसऱ्याचं डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, पहिल्या म्हणजे जे पार्टिकल आहे, पहिल्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट, दुसऱ्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट आपल्याला माहिती आहे, x = a sin ωt + phi असतो. तर पहिल्यासाठी आपण अल्फा phi1 phi2. ठीक आहे, A1 A2 ॲम्प्लिट्यूड घेऊ. बरोबर, x1 x2 पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट आहे, A1 A2 ॲम्प्लिट्यूड आहे. ठीक आहे, काय ॲम्प्लिट्यूड बोललेलो आहे मी, समजलं नसेल तर प्लीज माझ्या प्रिव्हियस लेक्चर बघा. phi1 phi2 जे आहेत दॅट इज फेज अँगल आहेत. ठीक आहे, काय फेज अँगल. आणि टी जो दिसतो इथला हा टाईम आहे. ठीक आहे, टाईम टेकन फॉर द ऑसिलेशन. ठीक आहे, मग इथे बघा की जर रिझल्टंट मी काढला, कारण दोघं डिस्प्लेसमेंट करत आहेत, सेम पाथ थ्रू ते दोघं जात आहेत, तर त्यांच्यामधला त्यांचा जो रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आहे ना दोघांचा, ठीक आहे, दोघांचा मिळून जो डिस्प्लेसमेंट येतो आहे x = x1 + x2 येऊन जाईल. ठीक आहे, म्हणजे जर मी x1 + x2च्या व्हॅल्यू, ह्या दोघं व्हॅल्यू दिसत आहेत आपल्या, या दोघांना जर मी इथे पुट करून घेतलं x1 + x2मध्ये, तर माझ्याकडे असं येतं बघा, A1 sin ωt + phi1 + A2 sin ωt + phi2 येतं. बरोबर, तर आपल्याला sin A + Bचा फॉर्म्युला माहिती असतो. ठीक आहे, sin A + B. तर sin A + B नथिंग बट sin A cos B असतो, प्लस cos A sin B आहे. ठीक आहे, cos A sin B आहे. सो इथे बघा, पहिले x1साठी, ठीक आहे, नंतर मग x2साठी. तर याच्यामध्ये बघा हा A1 तर कॉमन आहे, sin A + Bचा हा इथे लावला आणि इथे पण sin A + Bचा फॉर्म्युला लावला. तर बघा x = A1 sin ωt + cos phi + cos ωt + sin phi. A2साठी प्लस sin ωt cos phi2 + cos ωt sin phi2 आपल्याकडे येऊन जाईल. मग ह्याच्यामधून बघा, जर मी A2ला आणि A1ला आणि A2ला पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून दिलं, दोघं ब्रॅकेट्सला. ठीक आहे, ब्रॅकेटच्या बाहेर आहेत, तर A1 sin ωt cos phi1,
A1 cos ओमेगा टी cos phi 1 म्हणजे हा इथे पण आणि इथे पण मल्टिप्लाय केला आणि हा जो आहे इथे पण आणि इथे मल्टिप्लाय करून दिला दोघांना. तर मल्टिप्लाय केल्यानंतर बघा काय येतो आहे आपल्याकडे, दॅट इज नथिंग बट, आता हा आणि हा चेक करा जरा आणि हा चेक करा, बरोबर. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर तर इथे बघा तुम्हाला दिसेल की साइन ओमेगा टी दोघांमध्ये कॉमन आहे, ठीक आहे. आणि याच्यामध्ये पण बघा कॉस ओमेगा टी कॉमन होता, ठीक आहे. आणि A1 आहे, ठीक आहे. A2 आहे, ठीक आहे. पण बघा इथे A1 A2 आपल्याला हे दोघं कंपेअर करायचे आहेत आणि हे दोघं कंपेअर करायचे आहेत, ठीक आहे. हे दोन केसेस. याच्यामध्ये मी साइन ओमेगा टीला कॉमन काढतो, इथे लिहितो A1 cos phi 1, ठीक आहे. इथे A2 cos phi 2, बरोबर. दुसरा बघा इथे कॉस ओमेगा टीला सेकंड केसमधून कॉमन काढलेलं आहे, A1 साइन phi 1 प्लस A2 साइन phi 2 मी त्याला लिहून काढतो, ठीक आहे. तर हे झालं माझं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट, ठीक आहे. काय झालं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. मग ह्याच्यामध्ये बघा आता A1 cos phi 1 प्लस A2 cos phi 2 हा असतो आपला रिझल्टंट डिस्प्लेसमेंट, ठीक आहे. काय आपला रिझल्टंट आहे, काय रिझल्टंट कॉस डेल्टा, म्हणजे इथे हा आहे आपला, याला आपण कन्सिडर करू, दॅट इज A1 cos phi 1 प्लस A2 cos phi 2 आपला R cos डेल्टा आपण घेऊ, ठीक आहे, कॉससाठी, ठीक आहे. आणि दुसरा जो आहे ना त्याला R साइन डेल्टा म्हणजे रिझल्टंट आपण याला घेऊ, ॲम्प्लिट्यूडचा पण आपल्याकडे रिझल्टंट येऊन जाईल, ठीक आहे. देन R1 आणि R2 जो आहे, ठीक आहे, दोघांमधला, ठीक आहे. तर इथे आणि इथे दोघांमध्ये बघा R1 cos डेल्टा आणि R1 नाही आहे, R cos डेल्टा आणि R साइन डेल्टा आहे. तर दोघांसाठी मी रिप्लेस करून घेतले या दोघांसाठी व्हॅल्यू. तर बघा मी लिहिलं इथे दॅट इज वॉट एक्स इज इक्वल्स टू साइन ओमेगा टी R cos डेल्टा, हा याच्यासाठी आहे, कॉस ओमेगा टी R साइन डेल्टा, मी त्याला दोघांना लिहून काढलं. देन आफ्टर दिस वी हॅव अ हेअर कॉमन व्हॅल्यूज, ठीक आहे. इथे बघा मी Rला कॉमन ठेवलं इथून दोघांमधून, ठीक आहे. हा R कॉमन आहे इथे, तर साइन ओमेगा टी कॉस डेल्टा प्लस कॉस ओमेगा टी साइन डेल्टा माझ्याकडे येऊन गेला. तर आपल्याला माहिती आहे साइन A प्लस बी आहे ना, बरोबर आहे. काय असतो साइन A प्लस बीचा फॉर्म्युला, परत मी ते यूज केला, हा साइन A प्लस बी कॉस A प्लस बी, ठीक आहे. साइन A कॉस बी कॉस A साइन बी आहे, तर हा काय होऊन जाईल साइन A प्लस बीचा फॉर्म्युला म्हणजे ओमेगा टी प्लस डेल्टा इथे होऊन जाईल. तर R इज इक्वल्स टू हा जो रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आहे आपल्याकडे, ठीक आहे, दॅट इज नथिंग बट रिझल्टंट डिस्प्लेसमेंट, ॲक्च्युअल रिझल्टंट डिस्प्लेसमेंट जो आहे SHMचा बघा काय येतो आहे, दॅट इज एक्स इज इक्वल्स टू R साइन ओमेगा टी प्लस डेल्टा, हा रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आपल्याकडे आहे, ठीक आहे. देन रिप्लेसमेंट हे जे आपलं 7 नंबरचं इक्वेशन आपल्याला दाखवतं आहे ना, ठीक आहे. काय हे लिनियर SHM आहे, काय लिनियर SHM, ॲम्प्लिट्यूड R आहे याच्यामध्ये, ॲम्प्लिट्यूड काय R अँड रिझल्टंट इनिशियल फेज डेल्टा आहे, रिझल्टंट इनिशियल फेज काय याचा डेल्टा आहे विथ द सेम पिरियड, ठीक आहे ना, बरोबर. सो हेअर दॅट ॲम्प्लिट्यूड R आहे आणि रिझल्टंट इनिशियल फेज काय इथे डेल्टा आहे, बरोबर. देन आफ्टर दिस वेन वी गोईंग थ्रू अन ॲम्प्लिट्यूड, ठीक आहे. इथे जी ॲम्प्लिट्यूड येते आपल्याकडे, जर मी दोघांना 5 आणि 6 नंबरचे जे इक्वेशन आहेत ना माझ्याकडे, हे दिसतं आहेत दोघं ज्यांना आपण पुट केलेलं आहे, लेट घेतलेलं आहे, कन्सिडर केलेलं आहे. त्या केसमध्ये बघा दोघांचा जर स्क्वेअरिंग आणि ॲड करून दिलं, दोघांना स्क्वेअर केलं आणि ॲड करून दिलं, हा स्क्वेअर दोघांना स्क्वेअर करून घेतलं आणि ॲड केलेलं आहे, बघा दोघांना स्क्वेअर आणि ॲड केलेलं आहे. मग बघा हा पण होता, ह्याला पण स्क्वेअर केलं आणि दुसऱ्याला पण स्क्वेअर केला, म्हणजे याच्यासाठी आपण A1 cos phi 1 प्लस A2 cos phi 2चा स्क्वेअर घेतला प्लस A1 साइन phi 1 प्लस A2 साइन phi 2चा काय घेतला मी स्क्वेअर केला, ठीक आहे. देन A प्लस बीचा स्क्वेअर A स्क्वेअर प्लस ट्वाईस AB प्लस बी स्क्वेअर मी फॉर्म्युला यूज केला. अँड देन आफ्टर युजिंग दिस फॉर्म्युला, ठीक आहे, दोघांसाठी मी इथे यूज केला. देन सॉल्विंग दिस मी याला सॉल्व केलं, ठीक आहे. सॉल्व करून आपल्याकडे R येतो आहे प्लस मायनस अंडर रूट ऑफ A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस ट्वाईस A1 A2 cos phi 1 phi 2 माझ्याकडे येऊन जाईल, ठीक आहे. अँड अगेन द रिझल्टंट फेज जो आहे याच्यामध्ये, जर मी दोघांना डिवाईड करून घेतलं, 6ला 5ने डिवाईड करून दिलं, ठीक आहे, दॅट इज डिवायडिंग 6/5, तर A1 साइन phi 1 आणि A2 साइन phi 2, ठीक आहे, प्लस A2 साइन phi 2 A2 cos phi 2 आपल्याकडे येऊन जाईल, म्हणजे R अपॉन साइन डेल्टा अपॉन कॉस अपॉन R cos डेल्टा होऊन जाईल. इथला R कॅन्सल होऊन जाईल, साइन अपॉन कॉस काय असतो टॅन असतो, आणि टॅन जर आला तर टॅन डेल्टा जर असेल तर याची साईड चेंज करून टॅन इन्वर्स मी करून घेतो, म्हणजे टॅन इन्वर्स ऑफ A1 साइन phi 1 प्लस A2 साइन phi 2 अपॉन A2 cos phi 1 आहे ॲक्च्युली, हा phi 1 आहे प्लस A2 cos phi 2 येऊन जाईल, phi आहे, हां लक्षात ठेवा इथे लिहिलेलं मी चुकीचं आहे, ठीक आहे. हे phi आहेत दोघं, ठीक आहे, काय दोघं phi आहेत, अल्फा लिहिला गेला आहे, अल्फा और phi आपण लिहितो त्याच्यासाठी, ठीक आहे. देन वी हॅव अ एनर्जी ऑफ पार्टिकल, ठीक आहे, परफॉर्मिंग SHMसाठी आपल्याकडे एक इक्वेशन येतं एनर्जीचं इक्वेशन, ज्याच्यामध्ये 2 एनर्जी येतात, एक कायनेटिक एनर्जी आहे, दुसरी पोटेन्शियल एनर्जी आहे, आणि दोघांना मिळून एक बनते दॅट इज नथिंग बट अ टोटल एनर्जी, ठीक आहे. त्यांना पण आपण बघून घेऊ याच्यामध्ये, की जर आपण कन्सिडर केलं, ठीक आहे, पार्टिकल आहे ज्याचं मास m आहे, परफॉर्म करतो आहे लिनियर SHM अलॉंग द
लाईन अलॉंग द पाथ, ठीक आहे, अलॉंग द पाथ एम एन थ्रू, म्हणजे हा जो दिसतोय हा एम एन पाथ आहे. ह्या पाथ थ्रू तो जो पार्टिकल आहे हा पार्टिकल पी तो एस एच एम परफॉर्म करतो आहे. ठीक आहे, फ्रॉम मीन पोझिशन. ठीक आहे, हा मीन पोझिशन आहे आणि इथून एवढा तो डिस्प्लेस झालेला आहे पीपर्यंत. ठीक आहे, लेट द पार्टिकल जो आहे आपला ॲट पॉईंट पीमध्ये, ठीक आहे, ॲट पॉईंट पी ॲट अ डिस्टन्स एक्सवरती आहे. ठीक आहे, ओपासून तो एक्स डिस्टन्सवरती आहे पी इथे. ठीक आहे, सो गिवन वेलॉसिटी जी असेल पार्टिकलची, ठीक आहे, पार्टिकलची जी वेलॉसिटी आहे दॅट इज व्ही इज इक्वल्स टू ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर आहे. अदरवाईज ए ओमेगा, ठीक आहे, कॉस ओमेगा टी प्लस फाय माझ्याकडे येऊन जाईल. ठीक आहे, याच्यावरती ऑलरेडी बोललेलं आहे मी वेलॉसिटी ॲक्सेलरेशनवरती. ठीक आहे, याच्यावरती आपण इक्वेशन पण परफॉर्म केलं आहे, मागच्या लेक्चर्समध्ये आपण याला घेतलेलं आहे. ठीक आहे, आता बघा व्ही इज इक्वल्स टू ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर, अदरवाईज ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय आहे. तर एक्स आणि ए डिस्प्लेसमेंट आणि ॲम्प्लिट्यूड आहेत पार्टिकलचे, बरोबर. मग काय होईल, कायनेटिक एनर्जीचा विचार केला. कायनेटिक एनर्जी काय असते आपली, कायनेटिक एनर्जी इज नथिंग बट 1/2 mv स्क्वेअर. ठीक आहे, 1/2 mv स्क्वेअर आणि व्ही काय आपला दॅट इज वॉट, हा 1/2 बघा, हा इकडचा केस, व्ही काय होता ओमेगा ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर ना, बरोबर आहे, दिसतोय हा इथला हा जो आहे ना. तर व्ही स्क्वेअर काय होऊन जाईल, व्ही जर स्क्वेअर केला तर ओमेगा स्क्वेअर होऊन जाईल, रूट आणि स्क्वेअरचा कॅन्सल होऊन जाईल, ए स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर तुमच्याकडे राहून जाईल. हा दिसतोय 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर असेल. सो हेअर दॅट जर आपण एम ओमेगा स्क्वेअरला लिहिलं तर आपण लिहितो त्याला के. ठीक आहे, कॉन्स्टंट. ठीक आहे, दोघांसाठी. तर एम एन ओमेगा स्क्वेअर, ठीक आहे, एम एन ओमेगा स्क्वेअर. देअर फॉर द दिस ही जी कायनेटिक एनर्जी आहे ॲट अ डिस्प्लेसमेंट एक्ससाठी आहे किती टाईम टीसाठी, अँड दॅन दिस कायनेटिक एनर्जी, ठीक आहे, 1/2 mv स्क्वेअरसाठी आपल्याकडे काय येतं आहे दॅट इज नथिंग बट आपण काय लिहू शकतो की तो आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, इथे काय एम ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर ओमेगा टी आपल्याकडे येऊन जाईल, बरोबर. काय येईल, नथिंग बट वी कॅन फाइंड आउट, हे दिसतं आहे ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय आपल्याकडे आहे. सो फ्रॉम दिस वी कॅन राईट इट 1/2 एम ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर ओमेगा टी आपण लिहू शकतो कायनेटिक एनर्जीला. ठीक आहे, ही जी कायनेटिक एनर्जी आप सध्या आपल्याकडे आहे तर इथला एम आणि ओमेगा स्क्वेअर तर आपला के लिहिला, ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर ओमेगा टी प्लस फाय आपण लिहून काढला. तर ही एक आपल्याकडे कायनेटिक एनर्जी इथे येऊन जाते. ठीक आहे, सो हेअर दॅट सपोज वी कन्सिडर, ठीक आहे, सपोज दॅट द पार्टिकल इज डिस्प्लेस फर्दर. ठीक आहे, म्हणजे पार्टिकल पी पॉईंटपासून अजून थोडासा गेला, थोडासा इन्फायनायटेसिमल डिस्प्लेसमेंट गेला, दॅट इज नथिंग बट डेल्टा एक्स आपण म्हणू त्याला डिस्प्लेसमेंटला. ठीक आहे, हे डेल्टा एक्स डिस्प्लेसमेंट तो करतो आहे तिथून, म्हणजे हा पार्टिकल दिसतो आहे तुम्हाला इथून थोडासा इथे पुढे आलेला आहे. हे जे अंतर आहे ते डेल्टा एक्स आहे आणि ह्याच्यावरती रिस्टोरिंग फोर्स लागणारे एफ माहिती आहे सगळ्यांना, सुरुवातीचं लेक्चर आपलं ऑसिलेशनचं. ठीक आहे, ह्याच्यामध्ये मग बघा की 1/2 के ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर ओमेगा टी प्लस फाय आहे आपल्याकडे. सो दॅट पार्टिकल इन्फायनायटेसिमली थोडंसं डिस्प्लेसमेंट अजून घेतो आहे अँड डी एक्स एवढं डिस्प्लेसमेंट आहे. अगेन द रिस्टोरिंग फोर्स त्याच्यावरती एफ लागतो आहे. ठीक आहे, दॅन द एक्स्ट्रीम जो एक्सटर्नल वर्क आहे वर्क डन डी डब्ल्यू ड्युरिंग दिस डिस्प्लेसमेंट. ठीक आहे ना, ते एक्सटर्नल वर्क डन असेल सिस्टीमवरती ते काय असेल डी डब्ल्यू आपण घेऊ इन्फायनायटेसिमल स्मॉलसाठी, डी डब्ल्यू इज इक्वल्स टू एफ इंटू डी एस, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ठीक आहे ना, वर्क डनसाठी काय फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आहे. ठीक आहे, अँड दॅन वी हॅव अ फोर्स वी हॅव अ डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, तर मी इथे बघा दॅट इज नथिंग बट एफ इज इक्वल्स टू मायनस के एक्स इंटू मायनस डी एक्स आपल्याकडे होऊन जाईल. एफ आहे आपला मायनस के इंटू एक्स. ठीक आहे, आठवतो हा सुरुवातीलाच आपण लिहिला होता एफ इज इक्वल्स टू मायनस के एक्स. ठीक आहे, हा फोर्स होता रिस्टोरिंग फोर्स आपला. तर एफला आपण पुट करून दिलं, देन मायनस मायनस प्लस झालं तर के एक्स इंटू डी एक्स माझ्याकडे वर्क डन झालं. पण टोटल वर्क डन सिस्टीमवरती, ठीक आहे, काय टोटल वर्क डन, हे तर डी एक्ससाठी वर्क डन काढलं आपण एवढ्याशा डिस्प्लेसमेंटसाठी रिस्टोरिंग फोर्स विथ. देन द टोटल वर्क डन ऑन द पार्टिकल टू द डिस्प्लेस फ्रॉम ओ पासून पीपर्यंत पार्टिकल डिस्प्लेस होतो आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी वर्क डन काय होऊन जाईल इंटिग्रेशन ऑफ 0 पासून एक्स डिस्प्लेसमेंट आपल्याला घ्यायचं आहे. ठीक आहे, तर वर्क डन डी डब्ल्यूसाठी आपण डी एक्स घेऊन घेऊ. ठीक आहे, फोर्सचा आपला डी डब्ल्यू माहिती काय के इंटू डी एक्स आहे, के तर कॉन्स्टंट आहे, एक्सचं काय होतं इंटिग्रेशनमध्ये, इंटिग्रेशन नथिंग बट बघा इंटिग्रेशन जर आपण बघितलं एक्सचं जर इंटिग्रेशन काढलं तर एक्सचं इंटिग्रेशन आपल्याकडे असतं एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2. ठीक आहे, हे इंटिग्रेशनमध्ये एक प्लस होतो. ठीक आहे, पॉवरमध्ये म्हणजे एक्स रेस टू 1 + 1 डिवायडेड बाय 1 + 1 हे इंटिग्रेशन आहे एक्सचं, म्हणजे एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 तुमच्याकडे येऊन जाईल. ह्याच्यामधला 1/2 कॉमन काढला, के कॉन्स्टंट आहे, एक्स स्क्वेअर तुमच्याकडे येऊन जाईल. हा काय वर्क डन आहे आणि वर्क डन काय नथिंग बट शुड बी एनर्जी स्टोअर्ड. ठीक आहे, एनर्जी काय स्टोअर आहे पार्टिकलमध्ये,
ठीक आहे. अँड दॅन नथिंग बट तिला आपण म्हणू शकतो पोटेन्शियल एनर्जी. ही काय आपली शुड बी पोटेन्शियल एनर्जी आहे. काय ही पोटेन्शियल एनर्जी आहे, म्हणजे 1/2 kx² आहे, म्हणजे 1/2 m² x² तुमच्याकडे पोटेन्शियल एनर्जी येऊन जाईल. ठीक आहे, ही पोटेन्शियल एनर्जी आहे. अँड आफ्टर ॲडिंग दिस, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी दोघांना ॲड केलं तर माझ्याकडे काय होऊन जाते, टोटल एनर्जी येते. ठीक आहे, टोटल एनर्जी. दॅन दिस टोटल एनर्जी वी हॅव अ हेअर. ठीक आहे, इथे जी आपली एनर्जी दिसते 1/2 m² a² इज इक्वल्स टू 1/2 ka². ठीक आहे, 1/2 mv मॅक्झिमम², म्हणजे ही जी वेलॉसिटी तुम्हाला दिसते दिस इज नथिंग बट अ मॅक्झिमम वेलॉसिटीला आपल्याकडे हे इक्वेशन येऊन जातं. ठीक आहे, हे टोटल एनर्जीचं आपल्याकडे काय इक्वेशन आहे. ठीक आहे, व्हेन पार्टिकल परफॉर्मिंग आहे ना SHM. आता इथे जर तुम्ही नीट डायग्राम बघितली ना, ही डायग्राम 2 मार्कासाठी येते, पेपरामध्ये विचारतात, काढायला लावतात, ड्रॉ करायला लावतात ही डायग्रामला सहसा. ठीक आहे, लक्षात ठेवा, चांगल्या पद्धतीचे डायग्राम आहे. नीट जर तुम्ही बघितलं तर समजेल तुम्हाला. हा पार्टिकल बघा मेन पोझिशनवरती आहे. ठीक आहे ना, पार्टिकल काय मेन पोझिशनवरती, तर त्याच्याकडे एनर्जी आहे. आता सध्या काय पार्टिकलकडे एनर्जी आहे, टोटल एनर्जी विल बी कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी आहे. तर लक्षात ठेवा टोटल एनर्जी आहे. आता पार्टिकल बघा, इथून पार्टिकल इकडे चालला आहे बघा. सपोज की पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमकडे पार्टिकल चालला आहे. काय पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमकडे पार्टिकल गेला तर काय होईल बघा, जेव्हा पार्टिकल इथून चालला आहे ना, तर बघा इथे ही लाईन दिसते का, ही पोटेन्शियल एनर्जीची लाईन आहे बघा. पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीज होते, दिसते पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीज होते जसं जसं पार्टिकल पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमकडे चालला आहे. पण तुम्ही कायनेटिक एनर्जीचा विचार केला का, मेन पोझिशनपासून कायनेटिक एनर्जी डिक्रीज होते बघा. पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीज होते, कायनेटिक एनर्जी डिक्रीज होते. ठीक आहे, आता पार्टिकल सपोज की तुमचा इथेही पोहोचून गेला, बरोबर एक्स्ट्रीम एंडवर पोहोचून गेला, पॉझिटिव्ह एंडला पोहोचूनच गेला. ठीक आहे, आता बघा पार्टिकल काय होणार आहे बघा, इथून आहे ना, इथून रिव्हर्स जाणार आहे बघा, इकडे मेन पोझिशनकडे येईल. तर त्या केसमध्ये बघा ही कायनेटिक एनर्जी बघा वाढते बघा, ही कायनेटिक एनर्जीची लाईन बघा वाढते, इन्क्रीज होते. ठीक आहे, परत डिक्रीज होणार इकडे जर गेला तर. आणि पोटेन्शियल एनर्जी काय होते, पोटेन्शियल एनर्जी ह्या केसमध्ये डिक्रीज होत चालली होती बघा इथे, बरोबर. पार्टिकल इथे होता ना, हा असा फिरणार आहे की नाही, ह्या लाईन थ्रू फिरणार आहे, असा इथे फिरणार आहे ह्या लाईन थ्रू. म्हणून या केसमध्ये जर इथे होता तर बघा कायनेटिक एनर्जी वाढली आणि पोटेन्शियल एनर्जी कमी झाली. पुढे परत जर तो एक्स्ट्रीमकडे येऊन गेला इथून बघा पोटेन्शियल एनर्जी वाढते. ठीक आहे, कायनेटिक एनर्जी इथून डिक्रीज होत चालली. ठीक आहे, दिस इज नथिंग बट युअर दिस डायग्राम दॅट इज अ व्हेरिएशन ऑफ कायनेटिक अँड पोटेन्शियल एनर्जी विथ द डिस्प्लेसमेंट ऑफ SHM. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट थ्रू ही डिस्प्लेसमेंटची तुमची वेलॉसिटीची ही एक डायग्राम होती. ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.